आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। अतिशक्तीचा अतिकाय, उडे दूर अस्मानी, लक्ष्मणासही अस्मानी, नेई जो हनुमान। लक्ष्मणाचे असे तीर चलती, ज्याचा प्रभाव काही पडेना, ज्याचा प्रभाव काही पडेना। लक्ष्मणाचे असे तीर चालती, ज्याचा प्रभाव काही पडेना। पुत्र रावणाचा वीर महाबळी, लक्ष्मणाला हार मानेना, लक्ष्मणाला हार मानेना। आता सुचेना उपाय काही असा, ती काय हरावा युद्धात, ती काय हरावा युद्धात। हे वायुदेव, आपण जाऊन लक्ष्मणाला अतिकायाच्या वधाचा गुप्त मार्ग सांगावा। काय करावा उपाय, मग इंद्रदेव वायू लक्ष्मण पुत्रा, हनुमान पुत्रा, दीर्घजीवी हो। सौमित्र, ब्रह्माजीकडून मिळालेलं दिव्य कवच अतिकायाचं संरक्षण करतं। तुझ्या शक्तिमान बाणांनी हे कवच तोडता नाही येणार, म्हणून तू स्वतः यावेळी ब्रह्मास्त्राचा प्रयोग कर। केवळ ब्रह्मास्त्रानेच महाबली अतिकायाचा वध होऊ शकतो। ब्रह्मास्त्र करी उपाय, निघून जाई बाण। रथासहित भूमीवर पडला, अतिकाय सोडिले प्राण। दीर्घजीवी हो, यशस्वी हो।
महाराज विभीषण, आपण उगाचच चिंता करत होतात. आपण माझ्या लक्ष्मणाचा शौर्य आणि पराक्रम पाहिला. दादा, यात माझं काहीच नाहीये. हा आपल्या आशीर्वादाचा प्रताप आहे. आपल्यालाही हे माहितीये. तरी सुद्धा माझा उत्साह वाढवण्यासाठी आपण माझी प्रशंसा करताय. नाही लक्ष्मण बंधू, अतिकायाचा वध करणं इतकं सोपं नव्हतं. हे कार्य तुझ्यासारख्या तपस्वी आणि पराक्रमीकडूनच संभव होणे शक्य होते. परंतु यापुढे जाऊन आणखी कठीण परीक्षेची वेळ येणार आहे. आम्ही कठीणातल्या कठीण परीक्षेला नाही घाबरत विभीषणजी. आज युद्धभूमीत रावणाचे 4 मुलगे आणि मोठे मोठे महाबली सेना नायकांची प्रेते धुळीत पडली आहेत. हे दृश्य तर भयंकर आहेच, परंतु मी त्या दृश्याची कल्पना करतो आहे भगवान, जेव्हा सर्व लंका एका मोठ्या स्मशानभूमीप्रमाणे मृत शरीराने भरलेली असेल आणि त्यांच्यावर रडणारा कोणीही असणार नाही. प्रभू, युद्धाचा परिणाम केवढा तरी भयानक असतो. लढणाऱ्यांबरोबर त्यांच्या संस्कृतीचाही विनाश होऊन जातो. होय महाराज विभीषण, ही एक मोठी विडंबना आहे की नेहमी धर्माच्या शक्तींना अधर्माच्या शक्तींच्या विरुद्ध शांतीच्या स्थापनेसाठी युद्ध करावे लागते. सत्य तर हे आहे की माणसाचा सर्वात मोठा शत्रू स्वतः युद्ध आहे. मानव संस्कृतीचा पूर्ण विजय तेव्हा होईल जेव्हा या संसारात सत्य आणि न्यायाच्या विजयासाठी मानवाला युद्धाची आवश्यकताच नसेल. हा खेळ आहे मृत्यूचा, घनघोर तांडव मृत्यूचे. या रोखा कुणी रोखा, किती नात्यास हे संपवी, किती जीव जाती असे. व्यक्तिगत शत्रुता घडवी हे, किती निर्दोष मरती असे, किती निर्दोष मरती असे. इथे धड तिथे जातसे, अस्तित्व माती मोल हे. हो कसा अंत्य संस्कारही, ओढणे स्मशानी तया. कोणने स्मशानी तया. हा खेळ आहे मृत्यूचा, घनघोर तांडव मृत्यूचे. याला रोखा कुणी रोखा, कुणी रोखा. उद्ध्वस्त झाले, माझ्या जीवनभराची पुंजी उद्ध्वस्त झाली. माझं मला हे काय करतेस मालिनी? मला मालिनी, मला राजाकडे न्याय मागू दे, मला राजाकडे न्याय मागू दे. महाराणी मंदोदरी, लंकानाथ, स्वामी, माझा मुलगा, माझा अधिकार मला परत द्या. माझ्या ममतेची कूस अशी रिकामी नका करू. मी राजाच्या दरबारात न्याय मागायला आले आहे, आपला मुलगा मागायला आले आहे.
एक आई आपल्या उद्ध्वस्त झालेल्या ममतेचा पदर पसरून तुमच्या दरबारात दाद मागायला आलेली आहे. माझ्या जीवनाचा एकमात्र सहारा माझा अतिकाय. मला परत द्या, परत करा माझ्या डोळ्यांची ज्योती, माझ्या ममतेचा मोती, माझा अतिकाय. राणी, धान्य मालिनी, धीराने घे. अतिकाय आमचा पण पुत्र होता. आपण जर असं समजत आहात तर त्याला आपल्या कामवासनेच्या वेदीवर बळी नसता चढवलात. मालिनी! हो महाराज, आपल्या वासना मधात बहुधा आपल्याला इतकंही भान राहिलं नाही. एक एक करून आपण आपल्या सर्व पुत्रांची आहुती दिलीत, आपल्या राण्यांची कूस रिकामी केलीत, यासाठी की आपल्याला सीता मिळायला हवी. आपलं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल की झाला होता एक त्रिलोक विजयी परम प्रतापी असुराधिपती रावण, ज्याने आपली परनारी लोलुपता आपल्या पोटाच्या वासनेच्या ज्वाळेत अक्षकुमार सारखा उमदा तरुण, प्रहस्त जसा आज्ञाकारक पुत्र, देवांतक नरांतक जसे लाडके आणि माझ्या अतिकाय सारखा अतुल बलशाली सुपुत्रांची आहुती दिलीत. मालिनी, मी विचारते की ज्या सीतेच्या लालसेने हे सगळं करत आहात आपण, आता जरी ती सीता तुम्हाला मिळाली तरी काय होणार आहे? आमच्या पुत्रांच्या मृत शरीरावर पाय ठेवून जर ती राजमहालात प्रवेश करेल तर कोण तिचा आदर करेल? आणि आपण हे आपल्या प्रजेला काय तोंड दाखवणार महाराज? आपल्या भावांचे, आपल्या पुत्रांचे, आपल्या कुळातील सर्व योद्ध्यांचे घातकी म्हणून आपल्याला ओळखलं जाईल. धान्य मालिनी! महाराणी मंदोदरी, धान्य मालिनीला घेऊन जा इथून. हा हा महाराणी मंदोदरी, चला चला निघूया इथून. अजून लंकेचे राजमहाल पूर्णपणे स्मशान नाही झालेत. एक दीपक अजून लुकलुकत आहे. लंकेशच्या महालातील दिव्यातून वाद जळणारा एक कुलदीपक तर अजून बाकी आहे महाराणी मंदोदरी. पुलस्य कुलाला पाणी देणारा तुझा पुत्र मेघनाद तर अजून जिवंत आहे महाराणी मंदोदरी. परम प्रतापी महाराज रावण आपला हा महायज्ञ मेघनादचा बळी दिल्याशिवाय कसा पूर्ण होणार? असंभव, असंभव. मेघनाथाचा बळी घेणारा या दुनियेत अजूनपर्यंत नाही जन्मलेला मातेश्वरी. या धर्तीवर, धरतीच्या तळाशी पाताळात अथवा धरतीच्या वर स्थापित आकाशात देवलोकातही असा बलशाली एकही नाहीये माते. हे काय, दिग्विजयी रावणाची पत्नी, देवतांनाही हरवून टाकणाऱ्या शूरवीर अतिकायच्या आईला अशा प्रकारे अश्रू ढाळणं शोभा देत नाही. आईचं हृदय हे आईचं हृदय असतं. जरी काही ती शूरवीराची आई असली तरी आईचं हृदय अवश्य रडे. तुम्ही पुरुषांनी इतका अत्याचार नका करू की आईचा रडण्याचा अधिकार पण हिरावून घ्याल. जी आई राजमहालात राहते तिला रडण्याचा अधिकार नाही दिला जाऊ शकत, कारण की तिच्या रडण्याने प्रजेतील हजारो स्त्रिया रडायला लागतात. राजमहालातून एक किंकाळी आली तर प्रजेतून 10,000 किंकाळ्या येतील. दिग्विजयी राक्षस राज रावणाची पत्नी वडिलांच्या प्रतापावर आपले प्राण अर्पण करणाऱ्या परम पराक्रमी अतिकायची आई अशा प्रकारे प्रलाप करेल तर सांगा आमच्या सैनिकांच्या स्त्रियांच्या मनाची काय दशा होईल? लंकेची महाराणी, राजराणी, राजमाता
आपल्या डोळ्यातून येणारे अश्रू पूर्ण राज्यात खळबळ माजवतील. राजमहालातील क्रंदन साऱ्या देशात हाहाकार माजवेल. ही गोष्ट लक्षात ठेव माते. राज परिवारावर एक खूप मोठी जबाबदारी असते. लोक आपल्याला हसताना पाहून हसतात आणि आम्हाला रडताना पाहून तेही रडतात. म्हणूनच तर राजाला आपले दुःख आपल्या मनातच दाबून नेहमी हसत राहावं लागतं. राजा कधी दुःखी नाही असू शकत. म्हणून आपण दोघी राजमहालात जा आणि आपले अश्रू पुसून टाका. पुरुषाच्या कठोर हृदयाच्या जागी आईचं कोमल मन असतं, तर पुत्र शोकात तळमळत असणाऱ्या आईपासून रडण्याचा अधिकार कधीही हिसकावून घेतला नसता. लक्षात ठेव, हेच अश्रू तुझ्या आईच्या डोळ्यातही असतील. ज्या दिवशी तुझ्या मृत्यूची बातमी येईल ना, त्या दिवशी पाहिन तुझी पत्नी सुलोचना पण रडते आहे की नाही. जर ती रडली तर तेही आम्हाला आवडणार नाही. परंतु माते, ही वेळ रडण्या कंठण्याची नाहीये. यामुळे महाराजांना खूप अशांत वाटतं. यावेळी सर्व परिवाराचे, सर्व सेनेचे एकच कर्तव्य आहे की महाराजांचा धीर नाहीसा नाही होणार. युद्ध आता सुरू झालंय. आता हा कोण्या एका व्यक्तीचा प्रश्न नाही राहिला. राक्षस जातीचा गौरव आणि या देशाच्या मानापमानाचा प्रश्न झाला आहे. युद्ध का झालं, दोष कुणाचा होता, हे विचार करण्याची वेळ निघून गेली आहे. आता केवळ एकच ध्येय आहे, युद्धात विजय. उचित आणि अनुचितचा निर्णय नेहमी जय पराजयानेच होत असतो. सर्वदा विजयच खरा म्हटला जातो. मातेश्वरी, आई साहेबांना घेऊन जावस आणि समजाव त्यांना. आज महाराजांना साथ देण्याची वेळ आली आहे, त्यांना अशांत करण्याची नाही. माते, मेघनाथ वचन देतोय. काका कुंभकर्ण, भाऊ अक्षकुमार, भाऊ अतिकाय, प्रहस्त, देवांतक, नरांतक आपल्या एका एका भावाच्या बदल्यात त्यांच्या हजार हजार योद्ध्यांना मारून मनातली धगधगती सुडाची ज्वाला थंड करीन. अश्रू पुसून टाक माते. इंद्रजीतला रघुवंशियांवर विजय मिळवण्याचा आशीर्वाद दे. आज लंकेत चारही बाजूला निस्तब्ध शांतता पसरली आहे. असं वाटतंय की कुठल्याही घरात चूल पण नाही पेटली, कुठूनही धूर येताना नाही दिसत आहे. ज्या नगराचे 4-4 महाबली परमपराक्रमी राजपुत्र एकत्र अकाली मृत्यूच्या तोंडात सामावले असतील, तिथे आणखी काय होणार. युद्धासारख्या घटनेचा हाच दारुण परिणाम होतो. म्हणजे काय लंकेश हत्यारं खाली टाकून युद्धविरामाची घोषणा करायला तयार होतोय? लंकेशाच्या हालचालींच्या सूचनांचे साधन तर विभीषणजींचे गुप्तचरच आहेत. विभीषणजीच सांगू शकतील की लंकेशचे पुढचे पाऊल काय आहे. अनलला गुप्त रूपाने आत तर पाठवलाय. अतिकायची आई पुत्र शोकाने विक्षिप्त झाली आहे.
त्याच्याशिवाय दुसरी कुठलीही बातमी नाही. अशा प्रकारे गंभीर विचारात मग्न कशासाठी झालाय पिताश्री? जेव्हापासून मी रणभूमीत जाण्याचा निर्णय घेतलाय, आपण गंभीर विचारात मग्न झालाय. नक्की काय झालंय महाराज? आपण नेहमीच मी रणभूमीत जायचं म्हटलं की विचारात पडता. याचं कारण काय? मुलाचा मोह का आपल्याला माझ्या रणकौशल्याबद्दलच शंका आहे? अविश्वास? तुझ्यावर अविश्वास? इंद्राच्या वज्रालाही मामुली कंकराप्रमाणे प्रभावहीन करणाऱ्या इंद्रजितावर अविश्वास? देवाशी संग्रामामध्ये आपल्या पित्याच्या पराजयाला आपल्या पराक्रमानं विजयात बदलून टाकणाऱ्या पुत्रावर आम्ही अविश्वास कसा करू वत्सा? तर मग अजूनपर्यंत आपण मला कूच करण्याचा आदेश का नाही दिलात महाराज? इंद्रजित, तू लंकेचा सर्वात भक्कम तट आहेस. लंकेच्या घडीचा पाया तुझ्याच आधारावर टिकून आहे. शेवटपर्यंत तुझी सुरक्षा करणं आवश्यक आहे. सारे देव तुझी रक्षा करो. जर तुला काही झालं बेटा, तर लंका अनाथ होईल. अनाथ. आपण असताना मला सांगा, लंका अनाथ कशी होईल पिताश्री? परंतु मी असताना जर लंकेशाचा मान भंग झाला, लंकानाथाच्या प्रतिष्ठेचं जर रक्षण नाही झालं, तर माझ्या सारख्या गडाच्या भक्कम अशा प्रकारच्या तटाचा काय फायदा? लाभ आणि नुकसान याचा हिशोब आम्ही तुला कसा समजावू वत्सा? अनमोलातील अनमोल रत्न पण आपलं मौन नाही जाणत. आज केवळ लंकेश्वराचीच नाही, तर पूर्ण लंकेची प्रतिष्ठा पडाच लागली आहे. साऱ्या राक्षस जातीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आणि ती वाचवण्यासाठी आपण आणि मी केवळ दोघच वाचलो आहोत, आणि आपल्या दोघांपैकी कोणा एकाला जावंच लागेल. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस